हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो सगळे ठीक असतील. सो आज मी जो ब्लॉग बनवला आहे तो माझा आहे शॉपिंगचा. शॉपिंग इन द सेन्स नॉर्मल अशी एक साडी घ्यायची होती. सो एक साडी घेण्यासाठी मी गेलेली, पण मी गेलेली एक साडी घेण्यासाठी आणि घेऊन आली 3 साड्या. सो आज की साड्यांसाठी जे लेडीजचं प्रेम आहे ते किती आहे ते. सो आम्ही गेलेलो पनवेलमध्ये साड्या घेण्यासाठी ह्या ठिकाणी. सो इथे बघाल तर तुम्ही खूप म्हणजे खूप गर्दी होती, अफलातून अशी गर्दी. म्हणजे असं वाटत होतं की इथे फ्रीमध्ये एक साडी देत आहे. मी पहिल्यांदाच कुठल्या दुकानामध्ये अशी एवढी अशी गर्दी बघितली. माय गॉड, सिरियसली म्हणजे एवढी गर्दी होती की आम्ही चालतही होतो, तर धक्काबुक्की देऊन असे सगळे चालत होते. सो आणि इथे एकाच नाही, इथे जेवढे ह्या लाईनला जे दुकान होते तिथे अशी गर्दी होती. सो फ्रीमध्ये तर साड्या नव्हते देत ऑब्वियसली, ह्याची काही प्राईज होती. सो अशा पद्धतीने मीही तिथे साडी बघितली आणि मीही साडी बघितली. सो दिवाळीसाठी मी ॲक्च्युली स्पेशली ही साडी घेतली आहे. सो दिवाळीत तुम्हाला कळेलच की मी कोणती साडी घेतलेली आहे. आणि ह्या वर्षी ॲक्च्युली माझा असा प्लॅन नव्हता साडी घेण्याचा, पण ठीक आहे, गेली आणि त्यामुळे 2 घेतल्या. सो तुम्ही बघाल इथे तर या साईडला एक वेगळा डिझायनर साड्यांचा पोर्शन होता. त्या साईडला जर तुम्ही बघाल तर असे नॉर्मल ज्या साड्या होत्या त्या होत्या. त्यानंतर मी आली घरी आल्यानंतर जसं तुम्हाला माहिती आहे माझी दिवाळीची साफसफाई चालली आहे. सो रोज संध्याकाळी 2 तास ही साफसफाई चालते. सो आज साफसफाईसाठी काढलेला किचनमध्ये हा अर्धा पोर्शन झालेला आहे साफ करून. त्यामध्ये फ्रीजही क्लीन केला पूर्ण. सो त्यानंतर तुम्ही बघाल तर अजून अर्धा पोर्शन किचनचा बाकी आहे. हा फक्त एक हाफ पोर्शन म्हणजे ह्या साईडचा पोर्शन आहे जो थोडाफार क्लीन झालेला आहे. आणि आता उद्या जर तुम्ही बघाल तर मी हाफ पोर्शन करेन. आणि हा जो टॅब आहे तो मी किचनमध्ये न्यू टॅब आणलेला आहे. तुम्ही बघाल तर ह्याला 2 प्रकारे तुम्ही फिरवू शकता. एक शॉवर साईड आणि एक सिंगल असा हे येईल तुम्हाला पाणी. सो त्यानंतर ॲक्च्युली आम्ही एवढे थकलेलो की जेवण बनवण्याची बिलकुल ताकद नव्हती. सो म्हणून मी मागवलं बाहेरून पार्सल. सो आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं ते पार्सल. सो मुलांनीही तेच खाल्लं बाहेरून आणलेलं. सो अशा प्रकारे आम्ही जेवल्यानंतर झोपलो बिकॉज खूप म्हणजे खूप थकलेलो. त्यामुळे हे आम्ही पार्सल आणलेलं जेवलो आणि झोपी गेलो. सो त्यानंतर झाली दुसऱ्या दिवसाची सुरुवात. हा दिवस ॲक्च्युली तुम्ही बघाल तर आजकाल हे दिवाळीच्या ह्याच्यामुळे खूप असं थकायला होतं. सो दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली त्यावेळेस मी मॉर्निंगला उठली आणि बनवला आहे दुधी भोपळा टिफिनसाठी. सो हा दुधी भोपळा मी मस्त असा छान डाळ टाकून बनवला आहे. सो त्यानंतर अयांशुवांच्या स्कूलमध्ये आज मागवलेलं आहे पायनॅपल. अयांश स्कूलमध्ये मागवलं आहे झेंडूची फुलं ऑरेंज कलरची. सो प्रत्येक स्टुडंटला 200 ग्रॅम अशी फुलं मागवलेली आणि विवांश स्कूलमध्ये पायनॅपल बिकॉज हे सलाड करून खातील.